राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात संशय व्यक्त केला जात आहे। पुण्यामध्ये बाबा आढाव देखील आंदोलनाला बसले आणि त्यालाच पाठिंबा म्हणून कोल्हापुरात आम्ही भारतीय लोक या संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। कोल्हापुरातल्या पापाई टिकते इथं महात्मा गांधी यांनी संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू केलेलं आहे। भाजप आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। आपण पाहत होतो की हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात काँग्रेसकडून जे कोल्हापूर उत्तरमधून जे उमेदवार होते, काँग्रेस पुरस्कृत, महाविकास आघाडी पुरस्कृत लाजीत लागतं हे देखील आंदोलनाला बसलेले आहेत। काय सांगाल, आज आंदोलन करत आहे तुम्ही, उमेदवार निवडणूक लढवलेली आहे, काय सांगाल? आंदोलन होण्यापाठीमाग लोकांच्यात काय संभ्रमावस्था तयार झाली आहे। हे निवडणूक आहे जे स्वायत्त म्हणून घेते, त्यांचं काम आहे की लोकांच्या शंका समाधान, लोकांच्या ज्या तक्रारी आल्यात 400च्या वर तक्रारी आल्यात, पण निवडणूक आयोग त्या संबंधी कसलाही खुलासा करत नाही। फक्त पत्रकार परिषदा घेतल्या, निवडणुकीपूर्वी आले, त्यांनी 1-3 दिवस मुंबईत राहिले, चांगले 7 स्टार हॉटेलला, त्यांच्यावर खर्च होतो तो आमच्या टॅक्स मधून, लोकांच्या टॅक्स मधल्या पैशातून ते लोकसेवक आहेत। घटनेच्या कलम 324, 329 अन्वये लोकांच्या करिता ते बांधील आहेत। मग लोकांच्या तक्रारी आहेत त्या सोडवत नाहीत। मग अशा वेळेला भारतीय लोक आंदोलन, ज्येष्ठ नेते बाबा आढाव 90 वयात आंदोलनाला बसतात आत्मक्लेशला, आणि हे एसीत बसणार हे आम्हाला मान्य नाही आहे। उमेदवार निवडणूक तांत्रिक युती झाली, निवडणूक जाहीर निकाल जाहीर झाला, विजय पराजय झाला, अशा निवडणुका आणि किती होतील, कोणतरी विजय होईल, कोणतरी पराभव होईल, हे चालत राहील। पण जो संभ्रम तयार झालाय, ज्या तक्रारी झाल्यात, त्याचं निरसन कोण करणार? एखाद्या उमेदवाराच्या घरात मतं 5 होतील, त्याला 2च मतं पडतात। एखाद्या उमेदवाराला गावात भाऊकी पै पाहुणे आहेत, पण त्याला प्रत्येक बुथला 1-1च मत पडतं। एखाद्या गावात 300-325 मत आहेत, पण मशीनवर 600चा काउंट आलाय। अहो, हे किती वाईट आहे, किती धोकादायक आहे। म्हणजे प्रोग्राम सेट होतो, मशीन सेट होतं, हे त्यातनं सिद्ध झालंय। मग अशा वेळेला ही जर समाजातनं चळवळ उभा राहत्या, सत्याचा आग्रह धरतात, त्यात मी कार्यकर्ता म्हणून त्या आम्ही भारतीय लोक आंदोलनाला पाठबळ देणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे। आणि मी उमेदवार होतो, राहीन, या बाब गौ नाहीत। जी काही निवडणूक होणार आहे ही स्वच्छ पारदर्शी झाली पाहिजे, यासाठी लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग आहे। कोल्हापूर उत्तरमध्ये निवडणूक झालेली आहे, आता काय तुम्हाला म्हणजे आपल्याही मतदारसंघात काय असं काय वाटलं का? आता आम्हाला जो लोकांच्यातनं प्रतिसाद भेटतोय, एखाद्या वार्डात तिथं पडलेली मतं आणि तिथनं आलेली लोक, शेवट लोकांचं अंतर्मन कळतं। अरे त्या बूथला मला जेवढीच मतं पडल्यात, पण आलेली लोक त्याच्या दुप्पट आहेत ना। उलट जो जिंकलाय तिकडे माणसं जातात, हा फरक दिसतो। शहरापेक्षा ग्रामीण भागात, गाव वाड्या वस्त्यात घरं त्या पार्टीची निश्चित असतात। ती गावं बाहेर पडल्यात ना, शपथा खायला आल्यात। आम्ही पराभूत झालेल्या माणसाकडनं कोण शपथ खायला येत नाही साहेब। ते उलट जिंकलेल्या या बाजूने माणसं पळत जाऊन त्यात विजयी उत्सव साजरा करण्याचा लोकांचा कल असतो। पण माणसांचं अंतर्मन बोलायला लागले, हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे। आणि ह्या लोकशाहीची वस्त्रारण होण्याची वेळ आहे। जगातला सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं ही लोकशाही म्हणून आपण मिरवतो, आणि तिथे जर मतावरच दरोडा पडालाय। हे ऑनलाईनचा घोटाळा कसा होतो, ऑनलाईन आमचं खातं कसं हॅक होतं, तसं आमचं मतदान हॅक झालंय, असं लोकांची भावना आहे। मग अशा वेळेला राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोग डोळ्यावर पांघरुण बांधून का बसलेत? लोकांचं निरसन ज्या त्या ठिकाणचा जिल्हाधिकारी, तहसीलदार हे लोकांकरतायत। आता आमचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी परवा बोलले, इथं लोकांचे आरोप झाल्यावर, मतदानाच्या अगोदर इथं कोल्हापुरात एका विशिष्ट समाजाच्या गरीब वस्त्यांच्यावर दादागिरी करून बोटाला शाई लावण्याचे प्रकार झाले, पैसा आणि दहशतीच्या जोरावर। त्यावेळी जिल्हाधिकारी झोपलेले, त्यांचं भरारी पथक, रिजनल ऑफिसर, पोलीस खातं, तुम्ही लोकशाहीचा उत्सव 100% मताला बाहेर काढा म्हणून देखावा करता, रॅली करता, नाटक करता, आणि बोटाला शाई लावून जर एक मत जरी बोटाला शाई लावून जर त्याला दडपण्यात आला असेल तर हा लोकशाहीचा कोण का बघत बसला? तक्रार द्यायला गेल्यावर पण 2-2 तास तक्रारदाराला पोलीस स्टेशनमध्ये बसवता, तुमचं इन्व्हेस्टिगेशन, तुमची खाती काय करल्यात, असे ज्यांनी केलं त्यांना देशद्रोहाचा खटला घालून आत घातलं पाहिजे। हे जिल्हाधिकाऱ्यांचं काम। तुम्ही लोकसेवक आहात, एक मताला संरक्षण द्यायला पाहिजे। हे न देता नुसतं तक्रार देऊ देत, आम्ही तपास करतो, हाच मुळात दिखावा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे। ह्याला आमचा विरोध आहे। तर आपण बघितलं की लोकशाहीच्या मतावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलेला आहे।
आपल्यासोबत आणखीन देखील काही महिला आहेत. आपण पाहतात की आंदोलनाला बसलेल्या आहेत. काय सांगाल आज आंदोलनाला बसलेला आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे? मोदी शहा हे खऱ्या अर्थानं हुकुमशाह आहेत हे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. सामान्य जनतेला सुद्धा आज पटत नाहीये की ह्या निवडणुकीचे हे निकाल असे लागलेले आहेत आणि म्हणून जोपर्यंत हे हटत नाहीत, जनता रस्त्यावर येत नाही, तोपर्यंत जनतेची लोकशाही जिवंत आहे असं आम्ही मानणार नाही. ईव्हीएम विरोधात संशय तुम्ही व्यक्त करता. ईव्हीएम विरोधात आमचा संतोष व्यक्त करत असताना बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत ही मत आमची उभी आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि पेशाने वकील आहेत. काय सांगाल आज आंदोलन करतात, आंदोलनाला बसलेला आहे, ईव्हीएम विरोधात संशय व्यक्त केला जात आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय कसं बघताय? की विषय असा आहे की या सगळ्या या प्रकरणामध्ये देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकशाहीचं दिन दहाडे कोणतरी वस्त्रहरण करतंय. आमच्या मदतीला कृष्ण नाही, त्यामुळे ही चळवळ आहे. या घोटाळ्यामध्ये, या नवीन निकालामध्ये ईव्हीएम बद्दल आमचा नाही तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेनं संशय व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या आवाजामध्ये आम्ही आमचा आवाज मिसळत आहोत आणि म्हणून ही चळवळ आहे. एकदा का दूध, पाणी का पाणी होणं गरजेचं आहे. आणि या ईव्हीएम बद्दल ज्या शंका आहेत त्या सत्ताधारी माणसाने नाही उत्तर द्यायचं. तो पिंजऱ्यातला पोपट इलेक्शन कमिशन आहे त्यानं, आणि ही जी मशीन ज्यानं तयार केली त्या शासनाच्या 2 कंपन्या, त्यांनी आम्हाला आमच्या प्रश्नाला, आमच्या शंकांना समर्पक उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणून ही चळवळ आहे, हे आंदोलन नाही. गांधींच्या पुतळ्याखाली बसलोय, गांधींचे आम्ही अनुयायी आहोत, आंदोलन करणार नाही. लोक चळवळ यश मिळत तोपर्यंत चालू राहणार. ही लोक चळवळ यश मिळत तोवर असा इशारा यावेळी सामाजिक कार्यक्रम दिलेला आहे. कानपाड, नवराष्ट्र, कोल्हापूर.